नमस्कार. गुलमोहर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर श्रोतेहो, काय म्हणता? काय म्हणता म्हणजे आता तुम्हालाच भरभरून बोलायचं आहे, सांगायचं आहे. आजपर्यंत आपण ऐकतच आलेलो आहोत. हे असं करायचं, ते तसं करायचं. हे बरोबर आहे, ते बरोबर नाही. हे छान आहे, ते छान नाही. असं वागा, तसं वागा. आणि भरपूर अशा गोष्टी ज्याचा सातत्यानं मारा आणि हल्ला झाला आपल्यावर. तर श्रोते, अर्थात माध्यमांबद्दल मी बोलते तुमच्यासोबत. जे काही वर्षापासनं आपल्या मागं लागलेली आहेत की आपण त्यांच्या मागे आहोत, हे कोडं देखील आपणच सोडवू शकतो. तर असो, पण याचा योग्य वापर हे देखील आपल्यावरच अवलंबून आहे आणि आपल्याच हातात आहे. पण श्रोत्यो, याकरिता स्वतःसाठी काही रेषा आखाव्या लागतील. तसा प्रयत्नही आपण करतो, आपला प्रयत्न सुरू असतो. पण काय करणार, जैसे ती परिस्थिती सारखी सारखी आपल्या पुढे उभी येऊन ठाकते. पण श्रोतेहो, हेही खरं आहे की या माध्यमाचा जर व्यवस्थितरित्या उपयोग केला, वापर केला ना, तर एक नवी दिशा यातून नक्कीच मिळू शकते. काहींना मार्ग सापडला आहे, तर काहींना जगण्याचं एक प्रभावी साधन असं म्हणून देखील याकडे त्यांनी बघितलेलं आहे. तर श्रोतेहो, काही वाक्य जी बरेचदा आपण ऐकलेली आहेत, जे आपल्यात उत्साह निर्माण करतात, ऊर्जा देतात. आणि ती म्हणजे बघा, मैं उडना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, भागना चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता. तर श्रोते, यातून काय लक्षात येतं की कायम आपण प्रवाही असायला हवं, आपलं कार्य प्रवाही असायला हवं. मग आपल्या माहितीत नव्या नव्या गोष्टींची भर पडत जाते, है ना. पण श्रोते, मला असं वाटतं की इथे थोडंसं जरा थांबून याचा नीट अर्थ समजून आपण घेऊयात. दौड़ने से पहले चलना सीखो, चलने से पहले पॉज लेना सीखो, पॉज लेने से पहले सोचना सीखो और सोचने से पहले टाइम टेबल बनाओ. अर्थात न्यू इयर रिझोल्युशन्स. तर श्रोते, न्यू इयर रिझोल्युशन्स काय असतात? तर आपण यावर्षी हे करणार आहोत, अमुक करणार आहोत, तमुक करणार आहोत, असं काय काय आपण ठरवतो आणि आपण आपलं वेळापत्रक मनातल्या मनात तयार करतो, आखतो आणि पहिल्याच दिवशी नेमकं ते कोलमडतं. तर श्रोते, काही हरकत नाही. तर काय करायचं? आपण काय चर्चा करतोय की कायम प्रवाही राहायचं. मग हे लक्षात ठेवायचं की प्रवाही राहायचं. तर श्रोते, मी तर म्हणते मस्त एक ताणून धरायची, जी सगळ्यांनी पहिल्या दिवशी नक्कीच केली असणार. पण एक गोष्ट जी करता येते आपल्यासाठी, ती म्हणजे रोज सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी द्यायचा. तर श्रोते, जे आपल्याला आवडतं ना, ते तरी किमान आपण करू शकतो. जसं सकाळी थोडंसं आपण जरा आपल्या रुटीनमध्ये बदल करू शकतो की सुरुवात, तुम्हाला चहा आवडत असेल तर छान आलं घातलेला गरमागरम असा कडक चहा करायचा. कॉफी आवडत असेल तर आपल्या स्वतःसाठी कॉफी करायची. आणि अगदीच दूध आवडत असेल तर भरभरून ग्लास भरून दूध घ्यायचा. मग काय करायचं की आपल्या आवडत्या ठिकाणी असं एखादा कोपरा असेल घरातला किंवा एखादी अशी खिडकीजवळची जागा असेल, तिथे असं छान निवांत असं बसायचं आणि छानशी आपली लाईट म्युझिक ऐकायची. किंवा वाचायला आवडत असेल तर एखादं पुस्तक वाचायचं, अगदी काहीही वाचायचं. बघा श्रोतेहो, काही बदल होतोय का, फरक पडतोय का? होणार श्रोतेहो, करून तर बघा. आणि ही सुरुवात आपण कधीही करू शकतो, है ना. तर श्रोतेहो, कसा असतो हा डिसेंबर ते जानेवारीचा प्रवास? तुम्हाला वाटत असेल की आता मी काय सांगते आहे. तर बघा, कसा असतो हा डिसेंबर ते जानेवारीचा प्रवास? बघायला गेलं तर एका महिन्याचा, काही दिवसांचा, मिनिटांचा किंवा अगदीच सेकंदाचाही म्हणू शकतो आपण. पण जानेवारीला स्वतः डिसेंबर होतानाचा प्रवास बघा, जानेवारीला स्वतः डिसेंबर होतानाचा प्रवास आपण आपलं अख्खं आयुष्य जरी घालवलं ना, तरीही आपण अनुभवू शकणार नाही असा असतो तो. कारण डिसेंबर आपल्या अनुभवाची शिदोरी नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणाऱ्या जानेवारीच्या हवाली करत असतो. मग त्या शिदोरीत काय असतं? भरभरून आनंद आणि प्रेमच असतं. दुःख, कष्ट असं सगळं काही डिसेंबर गिळून टाकतो आणि पूर्ण होतो. पूर्ण रित होणं काय असतं हे डिसेंबरकडूनच शिकायचं असतं. मग जानेवारीचा प्रवासही काही सोपा नसतो.
मस्त मौला स्वच्छंद हसत खेळत हलत डुलत नव्या नव्या सवंगड्यांसोबत मजा मस्ती करत हा प्रवास आपला सुरू तर करतो. कारण आनंदाची शिदोरी अशी भरभरून त्याच्यासोबत असते, जी त्याचं संरक्षण करत असते. येणाऱ्या अडीअडचणी म्हणा किंवा खाचखळग्यांपासून त्याचं संरक्षण करते. पण त्याच्या आनंदात विरजण घालणारा प्राणी कोण माहितीये तुम्हाला? अर्थात आपण कुठेच त्याला सोबत करत नाही. प्रत्येक महिन्यातला प्रत्येक दिवस त्याच्यासाठी तेवढाच नवखा असतो जेवढा आपल्यासाठी, किंबहुना त्याही पलीकडे. कारण प्रत्येक दिवसाच्या अडचणी, येणाऱ्या अडचणी, त्याची उत्तरं आपल्याकडे असतात किंवा आपण आपल्या सोयीनुसार आपल्या सुखासाठी त्या योजूनही ठेवतो. आज गरमी आहे किंवा आज जरा जास्त गारवा जाणवतोय वातावरणात, किंवा थंडी आहे, मग आपण छानशी धुलई घेतो आणि मस्त पांघरून झोपतो. आणि हा एक एक दिवसागणित पुढे पुढे जात जात याच्या नावात बदल होत जातात. पण तो आपल्या कामाच्या स्वभावाच्या विरुद्ध कधी वागतच नाही. मनुष्याने निर्माण केलेल्या गोष्टींमुळे त्याच्या असण्यावर आणि नसण्यावर परिणाम होत असतो. आता हेच बघा ना, कधी खूप पाऊस पडतो तर कधी नुसताच दुष्काळ, कधी खूप थंडी तर कधी थंडीचा महिना पुढे निघून गेल्यानंतर सुद्धा वातावरणात गारवा जाणवतच नाही. आणि हे सगळे बदल आपण निर्माण केलेल्या गोष्टींमुळे होत असतात. जर आपण यात ढवळाढवळ केली नाही तर निसर्ग त्याचाच बहरतो. आणि याचं उत्तम आणि छानसं उदाहरण आज आपल्या पुढे आहे. कितीतरी मैलांचा प्रवास दक्षिण आफ्रिकेतून करणारे हे रोहित पक्षी फ्लेमिंगोज मुंबईच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतात. आणि हे मायग्रेशन तेव्हाच झालं जेव्हा संपूर्ण जग थांबलं. आणि हा काळ निसर्गासाठी सगळ्यात जास्त आनंदाचा काळ, जो कितीतरी वर्षांनी त्यांनी अनुभवलेला होता. आणि हा न्यू इयरचा काळ होता, जो आपण त्यांच्यासाठी हाच न्यू इयरचा काळ आहे असं म्हणू शकतो. आणि हेच खरं न्यू इयर सेलिब्रेशन आहे, ज्याचा अनुभव श्रेतो हो आपण आयुष्यभर घेऊ शकणार नाही. फटाके फोडून केलेलं सेलिब्रेशन फक्त वातावरण प्रदूषित करतं, जे सगळ्यांना त्रासदायक आहे, हेही आपण जाणतो. मुळातच ही सृष्टी निसर्ग, प्राणी, पक्षी यांची आहे. आपण पाहुणे मंडळी आहोत. पण फक्त बोलण्याच्या जोरावर सृष्टी काबीज करण्याचा आपण प्रयत्न करतोय, ज्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागते. आणि याचाच आपल्याला विसर पडतोय. प्रत्येक महिन्याला वेगवेगळी विशेषणं देऊन आपल्या आवडीप्रमाणे हा दिवस बरा नाही, तो दिवस बरा नाही, कधी कॅलेंडरमध्ये शोधतो, तर कधी आकाशात चंद्र, सूर्य, तारे, तर कधी नजर फार लांब जात नाही म्हणून शॉर्टकट मारून हाताच्या रेषांमध्ये आपण शोधतो. अशा वेळेस श्रोतेहो, बहिणाबाई चौधरी यांनी कितीतरी वर्षापूर्वी लिहून ठेवलेली ती कविता आणखीनच सजीव व्हायला लागते आणि आजच्या परिस्थितीची जाणीव करून देते. माणसा कधी व्हशील तू माणूस. जानेवारी हा स्वतः डिसेंबर पर्यंतचा अवघड प्रवास एकटाच करत असतो. दर महिन्याला त्याचं नामकरण आणि त्या महिन्यात त्याला होणारा त्रास तक्रार न करता नेमानं तो आपलं कार्य करत असतो, कोणालाही त्रास न देता. आणि श्रोते हो, आपल्याला हेवा वाटावा अशी मैत्रीही तो आवर्जून जपतो. म्हणूनच ही सृष्टी जेव्हा बहरते ना, तेव्हा जरा थांबून एक नजर फिरवा, तुमचा अहंभाव तिथेच गळून पडेल. आणि श्रोते हो, नुकताच दिल्ली प्राणी संग्रहालयातून सुटका झालेला शंकर हा आफ्रिकी हत्ती 2 देशाच्या मैत्रीचा भाग म्हणून सदिच्छा भेट म्हणून एखाद्या प्राण्याला देणे, यावरच मुळात विचार व्हायला हवा असं प्राणीप्रेमींचं म्हणणं आहे. यावर काम करणारी संघटना, लक्ष देणारी संघटना वाजा, वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूज अँड ॲक्वेरियम्स,
म्हणूनच म्हटलंय श्रोतेहो, दौड़ने से पहले चलना सीखिए और चलने से पहले फिर एक बार पॉज लेना सीखिए. बघूया जमतंय का? तर श्रोतेहो, भेटूया लवकरच वेगवेगळ्या विषयांसोबत पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा. टेक केअर. बाय बाय.